नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आपण माझ्या तिखट मिरचीच्या प्लॉटमध्ये बसलाय. बघा, अशा पद्धतीने तुम्ही सेटिंग बघू शकता. एका एका झाडाला जवळ 100 200 मिरच्या सेट आहे आणि तापमान आहे 43°C. मी सध्या जो बसलोय दुपारी 12 वाजता, अतिशय कडक असं ऊन आहे. आणि जर बघितलं तर राज्यातील तापमान काल देखील 43°C माझ्या जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथे या लोकेशनला होतं. आणि राज्यामध्ये 46.6 अकोल्याचं तापमान 47 पर्यंत तापमान गेलेले, हाय तापमान झालेले. अशामध्ये उन्हाळा ऋतूमध्ये आपल्याकडे आता तिखट मिरची, शिमला मिरची, कारले, त्यानंतर भोपळे आणि विविध प्रकारच्या जे काही पिकं आहे हार्वेस्टिंग चालू आहे, टोमॅटो, आणि त्याचे हार्वेस्टिंग देखील चालू आहे आणि नवीन लागवड देखील होणार आहे. तर मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं की दीपक भाऊ, ह्या ऋतूमध्ये डाळिंबाच्या देखील, द्राक्षाच्या देखील काड्या सपक्यांवरती असून गर्भधारणा होत आहे. त्यानंतर डाळिंबाच्या सेटिंग होत आहे, डाळिंबाची फळं हळूहळू सेट होत आहे, मादी फुलं, आणि विविध जे काही सगळंच भाजीपाला आहे आता ह्या तापमानामुळे त्याच्यावर परिणाम होतो. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर बघितलं तर मला अनेक मित्रांनी सांगितलं की भाऊ, याच्यावरती एक व्हिडिओ बनवा की स्ट्रेसमधून झाडं कमी होतील किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल. तर मित्रांनो बघा, तसं बघितलं तर जगामध्ये वनस्पती ज्या असतात, ह्या आपली पिकं ज्या असतात, यांना दोन प्रकारचे ताण असतात. एक म्हणजे जैविक ताण आणि दुसरा म्हणजे अजैविक ताण, बायोटिक स्ट्रेस आणि अबायोटिक स्ट्रेस. आता जैविक ताण कशामुळे येतो, तर जे काही झाडावर येणारे जे काही कीटक आहे, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी, आळी, सगळ्या प्रकारचे जे कीटक आहे त्याच्यावर हल्ला करतात, चिविंग करतात, म्हणजे ते रस शोषण करतात, पाने खातात. त्याच्यामुळे झाडावरती मोठा परिणाम होतो आणि झाडावरती व्हायरस देखील येतो वातावरणातील बदलामुळे. त्याच्यामुळे झाडावरती जैविक ताण येतो. आणि अजैविक ताण म्हणजे जो ऊन, वारा, पाऊस, थंडी, गारा सगळ्यांचा परिणाम हा झाडावरती होत असतो. आणि ह्या दोन्ही ताणांतून बाहेर काढण्याकरता मी आज त्या ठिकाणी उपाय त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या आता आपल्याकडे मे महिना आहे आणि मे महिन्यात पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याकडे कोबीच्या लागवडी सुरू होतील. मिरची ज्या ओमेगा, बुलेट वगैरे ज्या ते तिखट सेगमेंटमध्ये त्यांच्या लागवडी सुरू होतील. शिमला मिरचीच्या लागवडी सुरू होतील आणि टोमॅटोच्या लागवडी सुरू होतील. तर ह्या काळामध्ये टेम्परेचर हे हाय असणार आहे, 40-42. आणि त्याच्यामध्ये आपण काय काळजी घ्यावी, आजच्या याकरता हा व्हिडिओ. आणि त्यानंतर जे काही चालू पिकं आहे आता सगळ्या पिकांना, डाळिंबासहित आणि द्राक्षाच्या काडीसहित आणि सगळे पिकं चालू आहे, त्याच्याकरता आज मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या पिकाचे संरक्षण उन्हापासून आणि ऊन, वारा, थंडीपासून संरक्षण करण्याकरता, कीटकांपासून संरक्षण करण्याकरता पत्ती जाड झाली पाहिजे, आपला रोल त्या ठिकाणी असतो. त्याच्याकरता आपण विविध उपाययोजना करतो. कोणी कल्टार मारतं, कोणी सिलिकॉन मारतं, कोणी काय. आणि त्याचा उद्देशच एक असतो की तानातून झाडाची मुक्तता व्हावी. तुम्ही बघता, शेतकरी जेव्हा मे महिन्यात ज्या उष्णतेत लागवडी करतात, त्या इतके वारा असतो किंवा पाऊस असतो, या पावसामुळे होतं काय की झाड हे एक सडी वाढतं आणि त्याला फुटवे निघत नाही आणि फळधारणा देखील होत नाही, सगळ्यांवर परिणाम होतो. त्याच्याकरता आज मी केटो फार्मा सोल्युशन या कंपनीचे 2 प्रॉडक्ट आणले. तर कंपनीचे प्रतिनिधी माझ्याकडे आल्यानंतर ह्या टेम्परेचरमध्ये भाऊ तुम्ही ट्रायल घेऊन बघा. तसे ते 3 वर्षापासून मला म्हणत होते, पण मी घेतलं नव्हतं. तर बघा, तुम्ही बघा या पद्धतीने सेटिंग आहे. तर आत्ता साधारणपणे मित्रांनो, मी ज्या ह्या फार्मसिल आणि लिमिया या 2 प्रॉडक्ट बद्दल माहिती देतो. तर बघा, आता स्क्रीनवर बघा. तर मित्रांनो, पहिल्यांदा ज्याची माहिती देतो ते म्हणजे फार्मसिल. आता हे फार्मसिल म्हणजे नेमकं काय आहे, तर बघा, फार्मसिल हे एक आर्थोसॅलिसिलिक किंवा आर्थोसिलिसिक ऍसिड असलेलं एक फॉर्म्युलेशन आहे. तर जगातील एकमेव स्थिर फॉर्म्युलेशन आहे ते. जैविक अजैविक ताणापासून पिकांना बाहेर काढते, पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते, वनस्पतीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढवते, पानामधील फेरिक क्लोरोसिस कमी करण्यास फायदेशीर, पिकांमधील कॉपर, अल्युमिनियम, आयर्न, कॅडमियम, आर्गॉन यांचा विषारीपणा कमी करते, उन्हाळ्यात फळबागामध्ये विशेष करून पेरू पिकांमध्ये फळगळ थांबवते, 40 ते 43-44°C मध्ये तापमानात झाडाला तग धरण्यास मदत करते, आणि सनबर्निंग आणि कोल्ड बर्निंग होऊ नये याकरता ते सुरक्षित असं झाडामध्ये काम करतं. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे लिमिया. आता लिमिया हे काय आहे, एक टॉप क्वालिटीचं एक अमिनो ऍसिड आहे. ते घेतल्यानंतर होतं काय, जेव्हा तुम्ही झाडामध्ये नवीन लागवड करता, या लागवड झालेल्या झाडांना शाकीय वाढ, मुळांची वाढ आणि फुटवे निघण्याकरता हे आपल्याला घ्यायचंय. आपण कुठलं तरी PGR घेतोच. तर हे काय आहे बघा, हे USA टेक्नॉलॉजीवर आधारित जगातील अव्वल तंत्रज्ञानाने बनवलेले एक अमिनो ऍसिड आहे. हे काय करतं, फळांची एकसारखी आकारमान वाढ होऊन गुणवत्ता सुधारते,
पानाचे आकारमान वाढून हरितद्रव्य वाढण्यास आपल्याला मदत करते. पेप्टाइड्स युक्त असल्यामुळे रूट मास आणि पांढऱ्या मुळींची संख्या जोमाने वाढवते. बघा कसं काम करतं स्प्रे मधून गेल्यानंतर. वनस्पतींना लोह, जस्त, तांबे, मॅग्नेशियम, कॅल्शियमची कमतरता भासू देत नाही. फोटो सिस्टीम 2 मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सुधारते आणि पिकांना स्ट्रेस मुक्त ठेवते. असं सगळं काम करतं. ड्रिप मधून एकरी 1 ते 2 लिटर द्यायचंय आणि वरून स्प्रे घेताना 2.5 मिली लिमियाचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि फार्मसिल हे 2 मिलीचा स्प्रे तुम्ही वरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, फार्मसिल आणि लिमिया हे प्रॉडक्ट आता कोबीच्या लागवडी होणार आहे. तुम्ही काय करायचं, कोबी, शिमला मिरची, तिखट मिरची सगळ्या नर्सरीतून रोप घरी आलं की त्या ट्रेवरती आपल्याला लिमिया आणि फार्मसिलचा हा लिमिया 1 मिली आणि फार्मसिल 1 मिली त्या बारीक रोपावर स्प्रे देऊन घ्यायचा आहे. संध्याकाळी स्प्रे द्यायचा दिवस मावळल्यानंतर. त्यानंतर लागवड झाली की 5 ते 6 दिवसांनी ह्या दोन्हींचा एक स्प्रे द्यायचा आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी स्प्रे द्यायचा आहे. झाडाची स्ट्रेस आणि तणावातून मुक्तता होईल आणि तुम्हाला एक सडी झाड जे दिसतं ते होणार नाही. त्या झाडांना फुटवे जोरदार निघतील. त्यानंतर फळांची संख्या आणि जी काही सेटिंग आहे ती त्या ठिकाणी चांगली भेटणार आहे. हा जो व्हिडिओ म्हणून अशा टेम्परेचरमध्ये फार्मसिल आणि लिमिया यांचा एक स्प्रे घ्या. नवीन लागवडीला, आता मे महिन्यात लागवड सुरू होतील त्याला, आणि चालू पिकांना दोन्हींना ते उपयुक्त आहे. द्राक्ष बागेला ज्या ठिकाणी गर्भधारणा होत आहे सपकेने आणि जे उष्णता आहे त्याच्यामुळे गर्भधारणेला जो त्रास होतो, एक स्प्रे याचा घ्या. अतिशय उत्कृष्ट रीतीने झाडामध्ये ते काम करतं आणि त्याच्यामुळे अँटी स्ट्रेस. बघा तुम्ही द्राक्षामध्ये सर्वांनाच फार्मसिल माहिती आहे. तुम्ही सनबर्निंगच्या वेळेस द्राक्षाच्या काचात असताना आपण रान म्हणतो त्या लांब व्हरायट्यांना अतिशय सनबर्निंग येते. त्या काळात अनेक शेतकऱ्यांनी वापरले, सांगायची काही गरज नाही. त्यावेळेस देखील ते काम करतं उत्कृष्टरित्या. आणि डाळिंबावर जर तेल्या असेल तर डाळिंबावर तेल्या आणि डाळिंबावर जर एक स्प्रे घेतला, याच्यामध्ये 2 मिली 200 लिटरला 400 मिली आणि त्याच्यामध्ये 2-ब्रोमो-2 नायट्रोप्रोपेन हे बॅक्टेरियानाशक बॅक्टेरिसाइड येतं, ते घ्यायचं. ते आणि ह्या दोघांचा एकत्रित स्प्रे दिल्यानंतर तेल्यावर उत्कृष्ट नियंत्रण भेटते. आमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये. अनेक शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं आणि रिपोर्ट आले. तर ते एकत्र द्या. डाळिंबामध्ये अतिशय उत्कृष्ट काम फार्मसिल आणि 2-ब्रोमो-2 नायट्रोप्रोपेन. 1-1.5 महिन्यातून एक स्प्रे घ्यायचा. तेल्या मुक्त त्या ठिकाणी बाग राहतो आणि स्ट्रेसमध्ये जी काही डाळिंबाच्या फुलाची गळ होते ती होत नाही. त्यानंतर पेरूमध्ये अतिशय उत्कृष्ट काम आहे. पेरूमध्ये जर 2 मिलीने स्प्रे दिला तर पेरूची ह्या टेम्परेचरमध्ये फुल कळ्या गळत आहे तर पेरूच्या कळ्या त्या ठिकाणी गळती नाही. म्हणजे एक ना एक अनेक सगळ्या पिकांमध्ये फार्मसिल काम करतं. सिलिकॉनच्या अतिशय ॲडव्हान्स शेवटचीच जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे आर्थोसॅलिसिलिक ॲसिड आणि टॉप ब्रँड जी केटो फार्मा सोल्युशन आहे ही देते आपल्याला. त्यांचे मेडिसायझर वगैरे अनेक प्रॉडक्ट आपण वापरले आणि ते नॅचरली प्रॉडक्ट आहे. नॅचरली याच्यामध्ये ही कंपनी काम करणारी आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार वापरा आणि आपल्या पिकांचं रक्षण करा, कारण आता तापमान खूप वाढलंय. धन्यवाद.